नमस्कार, स्वागत आहे गोडवा चवीचा या यूट्यूब चॅनलवर। आज आपल्याला करायची आहे अंड्याची भाजी। तर त्यासाठी साहित्य घेतले, कांदा घेतला एक कट करून, अद्रक, लसूण, खोबरं, हा वाळलेला कांदा, कोथिंबीर, 6 अंडी घेतलेत आणि 2 चमचे बेसन पीठ घेतले। हे साहित्य मी फक्त वाटण करायचं घेतले। चला तर मग आपण ह्याचं आता वाटण करून घेऊया। आता वाळलेला कांदा आणि कोथिंबीर मी काय वाटणात टाकणार नाही। हे वाटण मी अशा पद्धतीने वाटून घेतले, जास्त मोठं पण नाही आणि जास्त बारीक पण नाही। आता गॅस चालू करून कढई गरम व्हायला ठेवायची। गरम कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं। तेल गरम झालं की त्यामध्ये हा वाळलेला कांदा टाकून घ्यायचा। कांदा वाळलेला असल्यामुळे पटकन तळला जातो। त्यामध्ये घेतलेलं बेसन पीठ टाकून घ्यायचं। ही भाजी करायला मी अंडे शिजवून घेतले नाही तर बेसन पीठ तळलं की त्याच्यामध्ये हे वाटण जे केलं ते टाकून घ्यायचं। सगळं वाटण टाकून घ्यायचं। वाटण व्यवस्थित परतून घ्यायचं तेलामध्ये। हे वाटण थोडंसं लाल झालं की गॅस कमी करून घ्यायचा। गॅस कमी करून 1 मिनिटभर परतून घ्यायचं हे वाटण। आता हे वाटण 1 मिनिटभर परतून झालं की त्यामध्ये आपल्याला जे जे तिखट मसाले टाकायचे ते टाकून घ्यायचे। मी फक्त काळा मसालाच टाकून घेईले घरचा, जेवढा पाहिजे तेवढं टाकून घ्यायचं। हळद टाकून घ्यायची थोडीशी आणि हे सगळं एकजीव करून घ्यायचं। हे टाकलेले मसाले वाटण व्यवस्थित परतलं की त्यामध्ये पाहिजे तेवढं पाणी टाकून घ्यायचं। पाणी टाकलं की गॅस फुल करून घ्यायचा आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। मीठ टाकून त्याला एक उकळी येऊ द्यायची रश्श्याला। तर रश्श्याला उकळी आली की गॅस थोडासा कमी करून घ्यायचा आणि हे अंडे घेतले ते असे फोडून घ्यायचे। फोडून डायरेक्ट रश्श्यामध्ये टाकून घ्यायचे। सगळे अंडे तसेच फोडून घ्यायचे आणि टाकायचे रश्श्यामध्ये। आता हे अंडे एकावर एक टाकायचे नाही, असे पहिलं मधात टाकलं होतं तर हे साईडला टाकून घ्यायचं। असं एकावर एक टाकायचं नाही, म्हणजे एकावर एक पडले तर ते चिकटते एकामेकाला। आता हे अंडे टाकलेले आहेत तर ते चांगले 10-15 मिनिटं शिजून द्यायचे। तोपर्यंत त्याला कसंच काहीच उलटानं चमचा लावायचा नाही, हलवायचं नाही, फक्त अंडे शिजून घ्यायचे। रश्श्यामध्ये अंडे टाकून 10 मिनिटं झालेत, अंडे शिजलेत। गॅस बंद करून घेते। हे बघा, हे अंडे व्यवस्थित शिजलेत। घेतलेली कोथिंबीर वरतून टाकून घेते। तर तयार आहे आपली अंड्याची पातळ भाजी, ज्याला अंडे उकडायची गरज लागत नाही, झटपट होणारी आणि भात, पोळी, भाकरी ह्याच्यासोबत खाण्यासाठी। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।